नमस्कार, गुड मॉर्निंग. मी केतकी जोशी आणि आपण पुढच्या अर्ध्या तासात बघणार आहोत सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी स्पीड न्यूजमध्ये. सिरम इन्स्टिट्यूटमधून लसींची पहिली बॅच रवाना झाली आहे. लसीच्या वितरणाला देशभरात आता सुरुवात झाली आहे. देशभर 16 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या लसीकरणासाठी कोविशिल्ड हे पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटकडून उत्पादित केली जाणारी लस पोहोचवली जाणार आहे आणि त्यासाठी त्याच्या हवाई वाहतुकीचं नियोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि चेन्नईमध्ये सुरुवातीला कोरोना लसीचे डोस पाठवले जात आहेत. देशभरात 13 ठिकाणी आजच ही लस पोहोचवण्यात येणार आहे. 16 तारखेला लसीकरणाची मोहीम देशभरात सुरू होतीये. सिरम इन्स्टिट्यूटकडून 3 कंटेनर विमानतळाच्या दिशेने रवाना झालेत. सुरुवातीला अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, कर्नाल, कोलकाता अशा 13 ठिकाणी ही लस पोहोचवण्यात येणार आहे. 16 जानेवारीपासून जगातलं सगळ्यात मोठं लसीकरण भारतात सुरू होणार असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी चर्चा केली आणि त्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली आहे. तसंच केंद्र सरकार लस खरेदी करणार आहे. आधी कोरोना योद्ध्यांना लस दिली जाणार आहे. आणखी 4 लसींवर देशात काम सुरू असल्याची माहिती देखील मोदींनी दिली. जगातील देशांकडून भारताचं अनुकरण करण्यात येत असल्याचं मोदी म्हणाले. लसींबाबत अफवांना थारा देऊ नये, राज्यांनी अफवांकडे लक्ष देऊ नये असंही मोदींनी आवाहन केलंय. देशातल्या लोकांनी काळजी घेतल्यानंच कोरोना आटोक्यात यायला मदत झाल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. तसंच अजूनही कोरोनाबाबत लोकांनी सतर्क राहण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय. 9 राज्यात बर्ड फ्लू पसरला असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलंय. बर्ड फ्लू नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मोदींनी दिली आहे. तर शेतकरी आणि अन्य लोकांनी सुद्धा योग्य काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय. कोरोना प्रतिबंधक लस खरेदीसाठी सरकारनं सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला ऑर्डर दिली आहे. सरकार सिरमकडून कोविशिल्ड लसीचे 1,10,00,000 डोस खरेदी करणार आहे. कोरोना लसीकरण आता 16 जानेवारीपासून सुरू होत आहे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. राज्यात 511 केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांना लस दिली जाणार आहे. लस घेणं ऐच्छिक असून लसीकरणाला नकारही देता येणार असल्याचं टोपे म्हणाले. मात्र न घाबरता लस घेण्याचं आवाहन आरोग्यमंत्री टोपे यांनी केलंय. राज्यातील गरीब जनतेला कोरोना लस मोफत देण्यात यावी अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. तशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. मुंबई महापालिका पुढच्या 2 वर्षांसाठी महापालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मास्क खरेदी करणार आहे. या मास्क खरेदीसाठी मध्यवर्ती खरेदी खात्याकडून 20 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दर महिन्याला 75 लाख याप्रमाणे पुढच्या 2 वर्षात तब्बल 20 कोटी रुपये मास्कवर खर्च केले जाणार आहेत. केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला कर्नाटकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पत्नी विजया आणि स्वीय सचिव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. उत्तर कन्नडा जिल्ह्यातल्या अंकोला शहराजवळ हा अपघात झाला. तर श्रीपाद नाईक आणि त्यांच्या पत्नी यालापुराहून गोकर्णाला जात होते. वेळ वाचावा म्हणून त्यांनी आतला रस्ता घेतला. हा रस्ता घाटाचा रस्ता आहे. घाटात ओव्हरटेक करताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. ही गाडी 2 ते 3 वेळा उलटली आणि रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली. सगळ्या प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलंय. श्रीपाद नाईक यांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. बर्ड फ्लू संदर्भात राज्यातल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलाय. पशुसंवर्धन विभागाने नियंत्रण कक्ष स्थापन केलेत आणि मृत पक्ष्यांची माहिती घेणं सुरू असल्याची माहिती आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. अफवा आणि चुकीची माहिती पसरू नये यासाठी प्रशासनानं नागरिकांना योग्य माहिती देण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. राज्यात फक्त परभणीत बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं आढळून आलंय. तर बर्ड फ्लूचा धोका लक्षात घेता चिकन आणि अंडी खाणाऱ्यांनी ती 70 डिग्री सेल्सिअस तापमानावर शिजवणं गरजेचं आहे. अर्धा तास चिकन आणि अंडी शिजवा आणि मगच खा असा सल्ला राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी राज्यातल्या जनतेला दिलाय. बर्ड फ्लूबाबतच्या चुकीच्या अफवा पसरवून पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आणण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिलाय. तर मुंबईत पक्ष्यांचा मृत्यू झाल्यास पालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या 1916 या मदत क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन मुंबई महापालिकेने केलंय. बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारचा पशुसंवर्धन विभाग आणि पालिका यांच्या समन्वयानं प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरता मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
राज्यासह देशातल्या 10 राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव झाल्याचं सोमवारी स्पष्ट झालंय। त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशामध्ये कोंबड्यांच्या भावात 30 ते 40 रुपयांनी तर अंड्याच्या भावात प्रतिनग 1 ते 2.5 रुपयांनी घसरण झाली आहे। बर्ड फ्लूच्या भीतीमुळे गेल्या 4 दिवसांपासून मुंबईसह ठाणे परिसरामध्ये कोंबड्यांचा भाव 180 रुपयांवरून 150 रुपये किलोवर आल्याचं परळ इथल्या विक्रेत्यांनी सुद्धा सांगितलंय। खारघरमध्ये मृत कावळ्यांच्या संख्येत भर पडत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। खारघर परिसरात 4 कावळे मृत अवस्थेत सापडलेत। प्रशासन मात्र पक्ष्यांच्या मृत्यूप्रकरणी हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। हिमायतनगर तालुक्यातल्या चिंचोर्डी गावात 110 कोंबड्यांचा मृत्यू झालाय। शिवाय अनेक गावात मधमाशांचा सुद्धा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। अमरावती जिल्ह्यातल्या बडनेरामध्ये कोंबड्या दगावण्याचं प्रमाण वाढलंय। गेल्या 3 दिवसात 65 कोंबड्यांचा मृत्यू झालाय। पशुसंवर्धन विभागानं कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी घेतलेत, मात्र उपाय न सांगितल्यानं नागरिकांमध्ये नाराजी आहे। बीडच्या पाटोदा तालुक्यातल्या मुगगाव इथे 22 कावळे मृत आढळले होते। त्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच झाला असल्याचं प्रयोगशाळेत निष्पन्न झालंय। त्यानंतर 2 कावळे त्याच परिसरात पुन्हा मृत आढळले, त्यांची वनविभागानं विल्हेवाट लावली आहे। राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला आहे। परभणीत झालेल्या कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळे झाल्याचं आता अहवालात स्पष्ट झालंय। बर्ड फ्लूमुळे शेकडो कोंबड्या दगावल्या, त्यामुळे 10 किलोमीटरच्या भागात सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिलाय। परभणी जिल्ह्यात पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे पोल्ट्री फार्म व्यावसायिकांना आता भीती निर्माण झाली आहे। शेतीला जोडधंदा म्हणून सुरू केलेला पोल्ट्री व्यवसाय अक्षरशः मोडकळीला आलाय। शेतकरी आणि व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले। ठाणे महापालिकेच्या वतीनं बर्ड फ्लूच्या नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे। बर्ड फ्लूमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी कक्ष स्थापन करण्यात आलाय। नागरिकांनी मृत पक्ष्यांची माहिती मिळताच तात्काळ नियंत्रण कक्षाला कळवण्याचं आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी केले। राज्यात बर्ड फ्लूच्या संसर्गानंतर रायगड जिल्ह्यातली यंत्रणा सतर्क झाली आहे। बर्ड फ्लूवर लक्ष ठेवण्यासाठी शीघ्र प्रतिसाद दलाची स्थापना करण्यात आली आहे। पोल्ट्री फार्म मधल्या घडामोडींवर लक्ष ठेवलं जाणार आहे। पोल्ट्री व्यावसायिकांनी फवारणीची कामं हाती घेतली आहेत। विरोधकांनी कोंबड्यांच्या रक्षणावर बोलावं, स्वतःच्या सुरक्षेवर नंतर बोलावं, असं सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेवर हल्लाबोल करण्यात आलेला आहे। बर्ड फ्लूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर अग्रलेखातून विरोधकांना चांगलंच सुनावण्यात आलंय। मुख्य इतरही घडामोडी घटनापीठापुढे मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर मंत्री आणि वकिलांची दिल्लीत महाराष्ट्र सदनात एक बैठक झाली। राज्य सरकार आरक्षण टिकावं यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतंय, त्याला केंद्र सरकारनं सहकार्य करावं, असं अशोक चव्हाण बैठकीनंतर म्हणाले। मराठा आरक्षण संदर्भात उपसमितीची बैठक राजधानी दिल्लीत झाली। आरक्षणाबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना पत्र लिहिणार असल्याची माहिती सुद्धा यावेळेला देण्यात आली। सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सांगितले। येत्या अर्थसंकल्पीय विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दरम्यान सामाजिक प्रश्नांसंदर्भात 1 दिवसाची चर्चा ठेवावी अशी मागणी नितीन राऊत यांनी केली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सामाजिक न्यायाच्या विषयांवर चर्चा व्हावी अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। 12,500 पोलिसांची भरती प्रक्रिया येत्या 8 दिवसात सुरू होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे। पहिल्या 5,300 पोलिसांची भरती प्रक्रिया लगेचच सुरू होणार आहे। कोरोनामुळे तब्बल वर्षभर रखडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आता मार्चमध्ये होणार आहेत। महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध पूर्व परीक्षांच्या तारखा सोमवारी 11 जानेवारीला आयोगानं जाहीर केल्या आहेत। भंडारा नवजात शिशुमृत्यू प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं राज्य सरकारला नोटीस पाठवली आहे। मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे। 4 आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश यात देण्यात आले। किरीट सोमय्या यांना केंद्र सरकारनं सुरक्षा पुरवावी अशी मागणी राज्य भाजपनं केली आहे। गेल्या काही दिवसांपासून सोमय्या हे ठाकरे कुटुंबियांवर पुराव्यासह आरोप करत आहेत, त्यामुळे त्यांना धोका असल्याचं राज्य भाजपनं केंद्रीय गृह मंत्रालयाला सांगितलं। राज्यातल्या मंदिरांचेही फायर ऑडिट तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश द्या अशी मागणी आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे। शासकीय गलथान कारभारामुळे भंडाऱ्यात घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले। मुंबईत कोस्टल रोड प्रकल्पातील महत्त्वाच्या टप्प्याला सुरुवात झाली आहे। मरीन ड्राईव्हवरील प्रिन्सेस स्ट्रीट ते नेपियन्सी रोडवरील प्रियदर्शनी उद्यानादरम्यान 2 किलोमीटर लांबीचे भूमिगत बोगदे तयार करण्याचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला।
पिंपरी चिंचवडमध्ये पंतप्रधान आवास योजनेसाठी असलेला सोडत कार्यक्रम रद्द करण्यात आला। मोठ्या प्रमाणात नागरिकांनी इथे गर्दी केली, त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला। राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये श्रेयवादावरून सर्वसामान्यांचे हाल होत आहेत। आयुक्तांच्या दालनासमोर यानंतर भाजपनं ठिय्या आंदोलन केलं। गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीत असताना विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ गडचिरोलीऐवजी चंद्रपूरमध्ये होणार आहे। येत्या 28 जानेवारीला राज्यपालांच्या उपस्थितीत होणाऱ्या दीक्षांत समारंभाच्या विरोधात युवक काँग्रेसनं त्यामुळे आक्रमक भूमिका घेतली आहे। विद्यापीठाच्या मुख्य दारासमोरच मुंडन करून धरणं आंदोलन करण्यात आलं। मुंबईत सोमवारी कोरोनाच्या 434 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे। 9 रुग्णांचा मृत्यू झाला। रुग्णांच्या संख्येत घट होती आणि सध्या 4364 रुग्ण उपचार घेत आहेत। मुंबईतल्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे। रुग्णवाढीचा सरासरी दर 0.21% आहे, तर रुग्ण दुपटीचा सरासरी कालावधी 359 दिवसांपर्यंत म्हणजे सुमारे 1 वर्षापर्यंत गेलाय। मुंबई आणि महानगर परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 11वीच्या जवळपास 1.25 लाख जागा रिक्त आहेत। या जागांवरच्या प्रवेशासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर प्रवेश फेरी सुरू करण्यात आली। 11वीच्या नियमित 3 प्रवेश फेऱ्या आणि 2 विशेष फेऱ्या अशा एकूण 5 फेऱ्यांनंतरही मुंबई आणि परिसरातल्या महाविद्यालयांमध्ये 1,59,136 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय। एकूण 3,20,390 जागा उपलब्ध होत्या। पीक कर्ज मिळत नसल्याने एका माजी नगराध्यक्षानं बँकेतच गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केलाय। नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातली ही घटना आहे। किनवटचे माजी नगराध्यक्ष अरुण आळणे आणि त्यांच्या पत्नी करुणा आळणे यांनी पीक कर्जासाठी मांडवी इथल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये संपूर्ण कागदपत्रांसह फाईल दिली। अनेकदा पाठपुरावा करून सुद्धा त्यांना पीक कर्ज मिळालं नाही, त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला। कोल्हापुरात गर्भवतीवर 5 जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली। रायगड कॉलनीत ही घटना घडली। एकाला अटक करण्यात आली, तर बाकीच्या नराधमांचा शोध सुरू आहे। पीडित महिलेला गुंगीचं औषध देऊन आसाममधून कोल्हापुरात आणण्यात आलं होतं। या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। धावत्या गाडी तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना वाशिम जिल्ह्यात समोर आली आहे। खासगी बसमध्ये तरुणी प्रवास करत असताना चाकूचा धाक दाखवून अत्याचार करण्यात आलाय। 6 डिसेंबरला ही घटना घडली होती। डीसी डिझाईन घोटाळा प्रकरणी दिलीप छाबरिया याला पुन्हा अटक करण्यात आली आहे। त्याच्या विरोधात कपिल शर्मानं तक्रार दिली होती। उद्या पुन्हा दिलीप छाबरियाला न्यायालयात हजर केले जाणार आहे। कचरा वाहक घंटागाडीमधून डिझेल चोरी केल्याप्रकरणी केडीएमसीच्या एका कंत्राटी घंटागाडी चालकाला अटक करण्यात आली। विशेष म्हणजे एका नागरिकानं डिझेल चोरी करतानाचा हा व्हिडिओ काढला आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीला आला। या प्रकरणी पोलिसांनी आता तपास सुरू केलाय। डोंबिवली पश्चिमेकडच्या सूरजमणी इमारतीत टाकण्यात आलेल्या दरोड्याच्या घटनेतील महिला आरोपी चंद्रिका हिला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे। मीरा रोड इथे राहणाऱ्या चंद्रिकाला कल्याणमधून अटक करण्यात आली आहे। यापूर्वी या दरोड्यातल्या आणखी 3 आरोपींनाही अटक करण्यात आली आहे। सरकारी नोकरीचं आमिष दाखवून बनावट जॉईनिंग लेटर देऊन लुटणाऱ्यांची टोळी नवी मुंबई पोलिसांनी गजाआड केली। नवी मुंबई महापालिकेमध्ये शिपाई आणि लिपिक म्हणून नोकरीला लावून देतो असं आमिष दाखवून लुटणाऱ्या 6 जणांना पोलिसांनी अटक केली। याकरता संबंधित टोळीनं 10,50,000 रुपयांची रक्कम घेतली होती। भिवंडीत घरपट्टी कमी करण्यासाठी 24,000ची लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ताब्यात घेतले। वसुली विभागात हा कर्मचारी काम करत होता आणि महेंद्र मोहिते असं त्याचं नाव आहे। भिवंडीमध्ये टोरंट पॉवर कंपनीच्या कार्यालयावर हल्ला केल्याप्रकरणी 6 मनसे कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली। वाढीव वीज बिल आणि खोट्या केस करून कंपनी अन्याय करत असल्यानं तोडफोड करण्यात आली होती। या प्रकरणी 22 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। बीड शहरालगत असलेल्या चरहाटा शिवदरा रस्त्यालगत 32 वर्षांच्या तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली। प्रकाश गायकवाड असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे। तो अंकुशनगर इथल्या रहिवासी आहे आणि हत्येनंतर या परिसरात खळबळ उडाली आहे। नाशिक जिल्ह्यातल्या दोघांना शिर्डीत नेऊन बेदम मारहाण करण्यात आली। या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झालाय, तर एकावर साईबाबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। राहुल जेजूरकर असं मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे, तर श्याम जेजूरकर असं जखमी तरुणाचं नाव आहे। धुळे शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं इंधन दरवाढी विरोधात आंदोलन केलं। यावेळी महात्मा गांधी पुतळ्यापासून गाडीवर मोटरसायकल ठेवून इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला। इंधन दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली। पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं सांगलीमध्ये आंदोलन केले। जिल्हाधिकारी कार्यालयावर गाडी ढकलो मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला। तसंच केंद्र सरकारनं आणि ही इंधन दरवाढ मागे घेतली नाही तर जन आंदोलन छेडू असा इशाराही यावेळी देण्यात आला।
इंधन दरवाढीच्या विरोधात अमरावतीत राष्ट्रवादीनं अभिनव आंदोलन केले। रिक्षावर दुचाकी बांधून आंदोलन करण्यात आले। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, तसंच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं। गडचिरोली जिल्ह्यातल्या कोरची तालुक्यात 4 शाळांमधल्या 11 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली। गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू झाल्यात। विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यानं पालकांची चिंता वाढली आहे। अनलॉकच्या नियमानुसार आता पुण्यातल्या खासगी कोचिंग क्लासेस तसंच प्रशिक्षण संस्था पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत। 9वी पासून पुढच्या क्लासेसना परवानगी देण्यात आली आहे, मात्र त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागणार आहेत, असे आदेशच महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले। नांदेड जिल्ह्यातली दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी यात्रा असलेल्या माळेगावची खंडोबा यात्रा यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे। तिथीनुसार खंडेरायाची देवस्वारीची पालखी मिरवणूक मंदिर परिसरात काढण्यात आली। गेल्या 300 वर्षांपासून या ठिकाणी यात्रा भरते, यंदा मात्र कोरोनामुळे ही परंपरा खंडित झाली। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक मंदिर समितीचे सहअध्यक्ष हबप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीत ऑनलाईन पास बुकिंग न करताही पंढरपुरात आलेल्या भाविकांना आता दर्शन घेण्यात येणार आहे, मात्र यासाठी कोविडचे सगळे नियम पाळावे लागतील। ऑनलाईन पास घेणं बंधनकारक असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलाय। साईबाबा संस्थाननं हा निर्णय घेतलाय। साई दर्शनासाठी गेल्या काही दिवसांपासून मोठी गर्दी होतीये, मात्र 14 जानेवारीपासून ऑनलाईन पास बंधनकारक आहे। आटपाडीच्या डाळिंबांना सोन्याचा भाव मिळालाय। किलोला 1151 असा उच्चांकी दर डाळिंबांना मिळालाय। डाळिंबाच्या सौद्याच्या इतिहासातला हा सगळ्यात उच्चांकी दर ठरलाय, त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आनंद झालाय। पिकांचा विमा काढून देखील नुकसान भरपाई मिळत नसल्याची ओरड होत असताना दुसरीकडे मात्र मनमाडच्या रमेश सानप या शेतकऱ्याला पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 4 लाख रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे। गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे सानप यांचं कांदा आणि मका पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, शिवाय शेत जमीन देखील वाहून गेली होती। या पिकांचा विमा त्यांनी काढला होता। आणि यानंतर स्पीड न्यूज मध्ये इथे एक ब्रेक घेतोय। ब्रेकनंतर बघणार आहोत आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।